की ज्या वेळेस त्या प्रादेशिक भाषेंचा आपण जर विचार केला सगळ्या, की पैशाची मागदी आहे, मराठी आहे, प्राकृत आहे, आसामी आहे, उडिया आहे, बंगला आहे, या सगळ्या भाषांमधला पहिला ग्रंथ कोणता, हाही प्रश्न आपल्या समोर उपस्थित झाला पाहिजे ना, हे की नाही. भारतीय भाषांमधला पहिला ग्रंथ कोणता, तर हे अभ्यासल्यानंतर आपल्याला लक्षात असं येतं की मग आपल्याला हिंदीचं नाव समोर येतो. हिंदीचा असेल बघ एखादा मोठा ग्रंथ, तर हिंदी मधला काव्यात्मक ग्रंथ सुद्धा आपल्या मराठी भाषेतल्या लीळा चरित्रानंतरचा आहे. याचाच अर्थ प्रादेशिक भारतीय भाषांमधला लीळा चरित्र हा पहिला ग्रंथ आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण स्वाभिमानानं ते लोकांना सांगितलं पाहिजे. केवळ मराठी मधला ग्रंथ नाही, संशोधन दररोज नवीन त्या ठिकाणी पुढे जाणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, आतापर्यंत आपल्या त्याच्यावर तितकंच आपल्याला माहित होतं की आपला लीळा चरित्र ग्रंथ मराठीतला आद्य ग्रंथ आहे, तो भारतीय प्रादेशिक भाषांमधला पहिला ग्रंथ आहे. हे आपल्याला आता बिंबवावं लागणार आहे सगळ्यांच्या या माइंड मध्ये, आणि हे अत्यंत महत्वाचं आहे कारण हे सगळ्यांना माहीत झालं पाहिजे.